नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर नवरात्र विशेष. होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्या पलीकडचं नातंच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे सुप्रिया शशिकांत महाडिक. नेहमी स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत इतरांचं कुटुंब अत्यंत स्वच्छ आणि आनंदी ठेवणाऱ्या, त्या कुटुंबात रक्तापलीकडचं नातं जपणाऱ्या, खरंच प्रश्न पडतो या माऊलीला कधी स्वतःसाठी कुटुंबासाठी वेळ मिळत असेल. नेमकी हीच भावना हेरून होम मिनिस्टरच्या माध्यमातून आज तिला स्वतःला जेवण करायचं नाही तर मुंबईवरून शोफर ड्रिव्हन कारमधून इकडे पोहोचायचं. तिच्या राहत्या घरापासून रिसॉर्टवरती या माऊलीला आपण घेऊन आलेले आहोत आणि त्या ठिकाणी मग कधी ती लेकरा बाळांना घेऊन स्विमिंग पूलमध्ये, तर कधी त्या स्लाईड्समध्ये, तर कधी तिथे असलेल्या त्या साहसी खेळांमध्ये जाऊन यथेच्छ आनंद लुटणार आहे. चला बघूया काय घडणार आजच्या या भागामध्ये. भेटूया महाडिक वहिनींना. नमस्कार. 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 घ्या उखाणा. रामाच्या राज्यात चालले बाण, हां, कृष्णाच्या राज्यात खाल्ले दही, माझ्या मंगळसूत्रावरती शशिकांतरावांची सही. घ्या तुम्ही पण. भाजीच भाजी मेथीची, सुवर्ण माझ्या प्रीतीची. किती वर्ष झाली लग्नाला? 25. वर्ष मेथीचीच भाजी देताय त्यांना तुम्ही. हा माऊली, द्या ओळख करून द्या सगळ्यांची. माझी मोठी मुलगी शेजल, नमस्कार. 2 नंबर मुलगी सुष्मिता नमस्कार. आणि मुलगा अनुज. कसं वाटतंय माऊली? एकदम मस्त. काय करता आपण? म्हणजे घरकाम करते ठाण्यामध्ये, डॉक्टर श्रीकांत राजांच्या घरी. किती वर्ष काम करताय? 20 वर्ष झाली. 20 वर्ष? हो, आता 4 सप्टेंबरला 20 वर्ष झाली. 2001 मध्ये लागली. पण मला सांगा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी पर्यंत तुमचं कसं असतो, दिनक्रम कसा असतो? सकाळी उठल्यापासून आता काय मुलांची शाळा, कॉलेज, ऑफिस. मग सकाळी उठले की पहिले घरातलं सगळं थोडंसं आवरायचं. मग बाहेर पडले की थोडंसं बाहेरचं कामाचं सगळं आवरलं की घरात येऊन परत घरातलं आवरायचं. परत मुलांची संध्याकाळची ऑफिसमधनं येणाऱ्यांची, कॉलेजमधनं येणार, थोडंसं खाण्यापिण्याची सोय तिकडे करायची. किती वाजता जाता त्यांच्याकडे तुम्ही? त्यांच्याकडे मी 10 वाजता जाते आणि तिकडनं किती वाजता येता? तिकडून येते 1-1:30 पर्यंत. पण त्यांच्या घराची, त्यांच्या कुटुंबातले सगळे सदस्य तुम्हाला आपलेसे वाटतात? अगदी घरच्यासारखे. अगदी घरच्यासारखे. व्हेरी मी गुड. त्यांच्या कुटुंबाचा भागच आहे. अरे वा. पण मला तुम्हाला विचारायचंय, तुमचं सगळं बालपण कुठलं? खेड. मुंबईत कधी आले तुम्ही? मुंबईमध्ये 1990 ला आलो. मग लग्न कधी झालं? 1996. कशा वागतात? चांगले, छान एकदम. छान वागते म्हणजे? हा, म्हणजे जेवणाचं खावणं एकदम पद्धतशीर, व्यवस्थित. म्हणजे असे म्हणजे हे आपला कुणाशी बोलणं नाही, म्हणजे कुणाला उद्धट बोलणं नाही, काय नाही. तुमच्यावर रागवत नाही कधी? नाही रे, केव्हा तरी असं होतं. पण केव्हा तरी म्हणजे काय कारण? काय असं कारण म्हणजे मी समजा चुकलो काय असेल हा, तर ती तेवढं थोडी राग होते वगैरे. कधी सांगितलेलं काम वेळेवर करत नाहीत. ते करत सांगितलेलं नाही. काम आहे ते आजचं काम आहे ते 4 दिवसापुढे ढकलायचं. का असं? 4चा काय ऍव्हरेज तुमचा? काय माहिती, कधी का कधी असं? महिना पण लावायचं. जर काय महत्वाचे काम असेल, हो हो करेन करेन करून मग महिना पण जातो. तुमची चिडचिड होणारच नाही, तर चिडचिड. काय, मग काय? होणारच नाही. यांना पण कळलं पाहिजे ना, चिडचिड होणार ना. हा, आता 20 वर्ष त्या त्यांच्याकडे नोकरी करतायत, हो, बरोबर. एवढे कष्ट करतायत, बरोबर. आपण काय करता? सिक्युरिटी गार्ड मध्येच करतो. तुमची मेहनत चालू आहे. आहे. ही माऊली सुद्धा मेहनत हो, हो. करते. आता तिन्ही लेकरं आता व्यवस्थित आहेत, आनंदात आहेत. मिसेस जवळ थोडंफार हातभार लागतो वगैरे. थोडाफार भरपूर माझाच हातभार आहे. हा, बघितलं, माझाच हातभार आहे. आवाज वाढलेला आहे, बोलू नका आता. आमची माऊली काही शांत राहणार नाही. बरं, मला सांगा, ज्या कुटुंबामध्ये तुम्ही जाता, सकाळी उठता, सगळं घरचं करता, सगळं करून तुम्ही निघता, निघाल्यानंतर दुपारी दिवसभर तिथे तुमचा कसा जातो? डॉक्टर राजेंकडे तुम्ही आहात, कसं तिथे काय? म्हणजे आहे सगळं घरच्या. म्हणजे ती मुलं, जेव्हा त्यांचा 2 नंबर मुलगा झाला ना, तो 20-21 दिवसांचा असताना त्यांच्याकडे मी राहिले. तो आता 20 वर्षाचा झाला. मेडिकल कॉलेजला 2nd इयरला आहे तो आता. मग त्याच्या जन्मापासून मी तिथे आहे. त्याच्यामुळे तो लहानाचा मोठा माझ्यासमोर झाला. त्याला म्हणजे मोठं करा, म्हणजे त्याला एकच सांभाळत नव्हते मी, पण तो माझ्यासमोर मोठा त्याला कधी लागलं की त्याला म्हणजे काय, चल ताईला सांग, ताईला हे द्यायला सांग, ताईला तुम्हाला सगळे ताई म्हणतात त्यांच्या घरात? हा, ती दोन्ही मुलं ताई म्हणतात, पण डॉक्टर आमचे मला नावानेच बोलतात आणि त्यांची बिसमध्ये त्यांना मी वहिनीच म्हणतो. पण ते कुटुंब तुमच्याबद्दल काय म्हणतंय, ऐकायचंय तुम्हाला? माझं नाव डॉक्टर श्रीकांत राजे. मी ठाण्यामध्ये राहतो. सुप्रिया महाडिक आमच्याकडे जवळजवळ 20 ते 22 वर्ष आता काम करते. माझी दोन्ही मुलं लहान असल्यापासनं ती आमच्याकडे काम करते आणि तिच्या शिवाय आमच्या घरामध्ये पान सुद्धा हलत नाही. ती अत्यंत हुशार, चाणाक्ष आणि आता आमच्या कुटुंबातली एक अविभाज्य व्यक्ती झालेली आहे. जे काम सांगेल ती करते. स्वयंपाकामध्ये ती एकदम उत्तम आहे. ती सगळ्या मुलांवरती माझ्या
प्रेम करते आणि सगळं घर माझं तिच्यामुळे आज सुरळीत चाललेलं आहे. नमस्कार, मी सौ श्रुती श्रीकांत राजे. सुप्रिया महाडिक माझ्याकडे माझा धाकट्या मुलाचा जन्म झाला तेव्हापासून आहे. ती माझ्याकडे काम करणारी किंवा व्यक्ती नसून ती माझी फॅमिली मेंबर आहे. काही माझ्या पर्सनल गोष्टी तिच्या मला माहिती असतात, मला तिच्या माहिती असतात. मला माझं घरही पूर्ण मी तिच्यावर सोडून जाऊ शकते. मला कसलीही काळजी नसते. धन्यवाद सुप्रिया, तू जे काही करतेस ते आमच्यासाठी. थँक्स अ लॉट. माझं नाव डॉक्टर रोहित राजे आहे. मी रेडिओलॉजिस्ट आहे. सुप्रिया ताईला मी लहानपणापासून सुवर्णाताई असं हाक मारतो आहे आणि लहानपणापासून तिने माझी काळजी घेतली आहे. जस्ट लाईक शी वॉज अ मदर टू मी, माझ्या आईसारखी. सुवर्णाताई, थँक्यू सो मच. एवढे वर्ष यू आर देअर फॉर अस. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. आणि तू नसली असती तर आज आमचं घर एवढं छान नसतं राहिलं, किंवा आम्ही एवढे आयुष्यात काही गोष्टी ज्या कमवल्या, काही गोष्टी केल्या, त्या तुझ्याशिवाय नसत्या झाल्या. सगळ्यात शेवटी जेव्हा डॉक्टर रोहित बोलायला लागले, त्या कुटुंबाने आपलंसं मानलं, तुम्ही त्यांना आपलंसं मानलं आणि रोहित तुम्हाला पटकन आईप्रमाणे म्हणाला. म्हणजे केवढी माया केली तुम्ही त्या कुटुंबावर. आज डॉक्टर होण्यामध्ये, त्यांच्या उत्कर्षामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये जे काही होऊ शकलं, आई वडील इतकं काम करू शकले, याचं ते श्रेय तुम्हाला देत आहेत. कसं वाटलं ऐकून? एकदम खूप म्हणजे मला भरूनच आलं. म्हणजे असं की खरंच ती मुलं इतकी जीव लावणारी आहेत ना, म्हणजे अशी खूप जीव लावणारी दोन्ही. म्हणजे सुवर्णताई, म्हणजे मला असं द्यायला सुवर्ण म्हणतात, सुप्रिया म्हणजे ह्याच्या आहे, पण सुवर्णताई म्हणूनच ओळखतात की ताई हे दे ना, ताई पटकन जरा माझा शेक बनव ना, जिमला झाल्यामुळे ताई जरा इस्त्री करून दे ना. ठीक आहे, चल पटकन. मी त्यांच्या मागेची म्हणजे मला असं काही कंटाळवाणं वाटत नाही की जाऊ दे. म्हणजे त्यांची जे प्रगती, त्याच्यामुळे पाठी माझ्या मुलांची पण काहीतरी चांगली प्रगती होईल, किंवा त्या लोकांना मला खूप सपोर्ट आहे, खूप सपोर्ट आहे. म्हणजे अगदी माझ्या मुलांच्या शाळेच्या, कॉलेजच्या फियांपासून त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केले. अगदी माझ्या घर घेण्यापासून, घर घेते मला डॉक्टरांनी, आमच्या वहिनी खूप मला सपोर्ट केला. मी शब्द टाकला आणि डॉक्टरांनी, वहिनी आमच्या तयार झाल्या. डॉक्टरांनी त्यांनी फक्त त्यांनी फोन केला, बँकेच्या शानबाग साहेब म्हणून मॅनेजर होते त्यांना. मग त्यांनी मला भेटायला बोलवलं. 3-4 फेऱ्या झाल्या, सगळे लोन पास झाला. पण पास करताना मला बँकेच्या मॅनेजरांनी विचारलं की तुमच्याकडे काहीच म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, एक काय पॉलिसी किंवा असं काही हे ठेवण्यासारखं असं काय, म्हणजे असं काही नाही आहे का तारण ठेवायला. म्हटलं माझ्याकडे काहीच नाही. म्हटलं मी फक्त त्या डॉक्टरांच्या याच्यावरतीच आहे आणि जर तुम्हाला द्यायचं असेल तर मी फक्त 2 वेळच्या खायची, 1 वेळ ती मी खाईन, पण म्हटलं तुमचं लोन चुकवणार नाही. एवढं मी त्यांना फक्त ठाम सांगितलेलं आणि त्या शब्दावरती आणि डॉक्टरांच्या शब्दावरती मला त्यांनी लोन दिलं होतं. आणि घर झालं, स्वतःचं घर झालं माझं. किती मस्त. तुमच्यासारख्या तमाम असं काम करणाऱ्या अनेक माऊली आहेत. त्या सगळ्या स्त्री शक्तीला माझा मनापासून नमस्कार. आणि आनंदाच्या प्रसंगी तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे, कारण एकदम सोन्याचा एक क्षण आणायचा आहे त्यांच्या आयुष्यात. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. तुम्हाला समोर 3 चित्र दाखवणार. ती चित्र तुम्ही अचूक ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघा आता, प्रार्थना करा. काय ते घाम फुटायला लागलाय तुम्हाला? बघूया काय होणार. हे पहिलं चित्र काय आहे? मोतीचे कानातले. अभिनंदन. याला बटमोगरा कानातले म्हणतात, पण अभिनंदन, अभिनंदन. बाजूबंद. अभिनंदन, अभिनंदन. बांगड्या. कसल्या बांगड्या आहेत? हिरवे काय आहेत? पाचू. आणि लाल काय आहे? माणिक. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ माऊली तुम्हाला मिळालेली आहे. अभिनंदन. राजे कुटुंबाने व्यक्त केलेल्या भावनाही ऐकल्या आणि सुवर्णाताई असं म्हणत आपल्या भावना डॉक्टर रोहितनी व्यक्त केल्या. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या आज बायकोचं एवढं कौतुक चाललंय, कसं वाटतंय? छान वाटलं. तुम्ही कधी केलंय कौतुक? आज कौतुक करायचं असेल तर कसं करा? कौतुक चांगलं करू ना. कौतुक आहे, हुशार पण आहे याच्यामध्ये, जेवणामध्ये, ह्याच्यामध्ये चांगली आहे. एवढं बोललात तरी खूप झालं. फक्त जेवणात हुशार आहे, बाकी जेवणात हुशार आहे. आणि सगळ्या बाबतीमध्ये हुशार आहे. बरं ताई, मला सांगा, आज रिसॉर्ट मध्ये आलेले आहात, या रिसॉर्टचा अनुभव कसा आहे? कसं एकदम मस्त. म्हणजे मी माझ्या लाईफ मध्ये 25 वर्ष पहिल्यांदा स्वतः, म्हणजे माझ्या फॅमिलीवर मी पहिल्यांदा आले. काय? हो, 25 वर्ष. 25 वर्ष पहिल्यांदा. म्हणजे मुलांना मी कधी असं
मला कधी घेऊन जायला जमायचं नाही ना, तर मग शाळेची पिकनिकला जाऊ दे, तेवढंच त्यांना फिरायला मिळेल, तेवढंच त्यांना बघायला मिळेल असं मी त्यांना पाठवते. पण आम्ही दोघं जोडीने किंवा माझ्या फॅमिली घेऊन मी कधी बाहेर नव्हती पडले. फक्त गावी वगैरे कधी जातो, पण असं एन्जॉय करायला म्हणून कधीच नाही. पण आज इतकं खूप बरं वाटलं, म्हणजे असं आजचा दिवस माझा आहे क्या बात आहे. असं वाटलं मला. कसं वाटतंय तुला बाळा? चांगलं वाटतं, एकदम छान वाटते. आई एवढी कष्ट करते, आईबद्दल सगळे इतकं छान बोलतायत, आणि आज तू इथे आल्यानंतर मज्जा केलीयस. काय काय मजा केलीस तू? स्विमिंग केली, अजून आपलं नाश्ता केला, चांगलं एकदम मस्त एकदम होतं. वडील आणि मुलगा जेवणाशिवाय काय बोलत नाही ना पुढचं. ताई, आज आनंदाचा क्षण आहे, हो, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि पहिल्यांदा म्हणजे मला असा आनंद झालाय की मी माझ्या स्वतःच्या फॅमिली सोबत पहिल्यांदा त्यांच्यासोबत अशी इथे आली आहे. एन्जॉय करायला मला भेटलंय खूप पहिल्यांदा. असं कधी नाही. नाही, फक्त आम्ही गावी जातो तेव्हाच. पण आईचे कष्ट बघून काय वाटतं? किती कष्ट केले आई बाबांनी? खूप करते, हा? खूप करते आमच्यासाठी. म्हणजे ती स्वतःसाठी कधीच विचार करत नाही स्वतःचा की मला काय पाहिजे. ती असं विचार करते की माझ्या मुलांना मी काय देऊ, मी काय देऊ शकते अजून. खूप करते. पहिलं सांगायचं म्हटलं तर माझ्या आईसारखी दुसरी कोणीच नाही. माझी आई 7वीला तिचे वडील ऑफ झाले, तेव्हा तिला तिच्या काकांनी मुंबईला आणलं. म्हणजे आई तुमचे वडील माझी 7वीत असताना मी 7वी माझी झाली एप्रिलमध्ये, आणि आणि तुमचे मे मध्ये वडील माझी गेले. एक्सपायरी झाली. बरं. मग पुढे काही शिक्षण नाही घेता आलं मला. मग पुढे तिला तिच्या काकांनी म्हणले तिला घरकामाला ठेवलं. मग ते तेव्हापासून ती 14 वर्षापासून ती घरकामच करते ते अजूनपर्यंत. आम्हाला कधी कुठल्या गोष्टीची पैशांची कधीच कमी पडून दिली नाही. ती स्वतः शिकली नाही, पण तिची इच्छा आहे की आम्ही खूप शिकावं, शिकून मोठं व्हावं, स्वतःचं कष्ट करून स्वतःची मेहनत करून स्वतःला जे हवं ते कमवून घ्यावं. एक मला गोष्ट आठवते आईची अशी इच्छा होती की मी दुसऱ्यांसोबत म्हणजे चांगल्या क्लासला लागून चांगले पर्सेंटेज मिळून तिचं नाव चांगलं मोठं करावं, मी चांगली शिकावी चांगल्या क्लासेसला जाऊन. त्यासाठी म्हणजे तिला पैसे कमी पडत होते. मग तिने मला चांगल्या क्लासला राहून माझं शिक्षण चांगलं व्हावं यासाठी तिने डॉक्टर हे राजे आहेत ना त्यांच्याकडे हेल्प घेतली होती. आईच्या एका शब्दावर त्यांनी हेल्प केली, माझ्या क्लासची फी भरली. आता काय करता तुम्ही? आता मी CA कडे जॉब करते अकाउंट्समध्ये. ते कम्प्लीट झालं की जॉब करायचा पुढे विचार आहे. खूप छान, खूप मनापासून शुभेच्छा. अशा आईबद्दल तुम्ही बोलता आहात, आई किती कष्ट करते तेही कळतंय. पण आता ना एक छोटंसं आव्हान आहे तुमच्या दोघींपैकी. तुम्ही मोठे आहात म्हणून तुम्हालाच आव्हान. तुम्ही एक चित्र काढायचं, हां, आणि तुम्ही काढलेलं चित्र जर आज आम्ही सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला झी मराठीकडून बाजूबंद मिळणार आहे बक्षीस म्हणून. आता ते मिळवून द्यायचं तुमच्या हातात आहे. दाखवा बाबा, ओळखा. नथ 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 आहे. अभिनंदन, अभिनंदन, बरोबर ओळखलं. ताईनी काढलेली नथ अचूक बाबांनी ओळखली आणि तुम्हाला वहिनी झी मराठीकडून बाजूबंद मिळालेला आहे. अभिनंदन. आणि लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळालं. अभिनंदन. बरं, आजपासून एक गोष्ट ठरवायची असेल स्वतःच्या स्वभावातली, तर कुठली ठरवणार तुम्ही? सांगितली कामं मी वेळेवरती करणार वगैरे. करणार? ओके. अरे वा. आजपासून तिने मुलांनी समोर यायचं. ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी? आधी साहेबांच्या समोर सांगतोय ना तुम्हाला. हा, सांग. आजपासून सगळी सांगितलेली कामं वेळेवर करणार. बरं, मला दुसरं सांगा. आज एक प्रॉमिस करायचं असेल तर काय प्रॉमिस देणार? त्याच्यापुढे मी त्रास देणार नाहीये. पण हे कुठे त्रास देतात? आहे स्वभाव त्यांचा खूप चांगला आहे, म्हणजे असं चांगला आहे असंच चालू फक्त दे एवढंच आमचं की ते फारसं ते काही जास्त इंटरेस्ट घेत नाही. जे बाबा चल मी काय 4 पैसे आणले की 10 पैसे आणले पगारात ते हे तुझ्या हातात, बाकी सगळं व्यवहार तू बघ. तू बघ. मी सगळा व्यवहार तुमच्याकडे. सगळं माझ्याकडे. व्हेरी गुड. तरी पण थोडाफार मी करतोच व्यवहार म्हणजे असं हा की म्हणजे असं की काय आणायचं एवढीशी काय असेल तर उधळपट्टी नाही कधी किंवा करतो असं वगैरे. काही व्यसन वगैरे असं काही नाही त्यांना. त्यासाठी मी धडपड राजे करत राहील. कुटुंबाबद्दल काय बोला? राजी कुटुंबाबद्दल म्हणजे ती फॅमिली म्हणजे माझी सांगते घरच्यासारखीच आहे. मी त्यांच्या घरच्यासारखी, ते माझ्यासाठी म्हणजे अगदी मला कधी वेळेप्रसंगाला मला पण कधी जरी रात्री जरी कधी 12-1 वाजता कधी फोन केला, अडचण आली तरी पण ते कधी फोन उचलणार नाही असं नाही. अगदी वेळ आलीच होती अशी मला. तेव्हा जेव्हा हे माझ्या मोठ्या मुली तब्येत बिघडली अचानक, म्हणजे इतक्या तिच्या पोटात थोडासा प्रॉब्लेम झाला होता, इन्स्पेक्शन झालेला,
आणि रात्री मला 12 वाजता फोन करायची वेळ आली त्यांना की वहिनी, कारण मी त्यांच्या सल्ल्याशिवाय मी बाकी आधी काही करत नाही, कुठल्याही डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. त्यांना विचारते आमच्या डॉक्टरांना, मग ते मला सांगते अशा डॉक्टर जा, मी त्यांना कॉन्टॅक्ट करतो, मग तू त्याने काय सांगतात ते बघ असं. मग मी तेव्हा त्यांना फोन केला, तेव्हा लगेच रात्री मग असं असं कर तसं कर, म्हणजे असं करून की ह्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी 1 तास माझ्यासाठी वाया घालवला तेव्हा रात्री. त्या डॉक्टरांकडे सल्ला घेऊन काय औषध गोळी देता येईल का, ती जाऊन आणता येईल का, मग 24 तास मेडिकल जाऊन आणून दे, तर रात्री पुरतं. पण अशा वेळेला कधी केलं ना की ती खूप म्हणजे सगळं अगदी आजीसुद्धा म्हणजे अगदी माझ्या आईसारखे आहेत. त्यांना अगदी म्हणजे अगदी हाताशी माळी मी त्यांच्या असते प्रत्येक वेळेला. त्या पण खूप प्रेमळ आहेत मला, मला अगदी त्यांनी मुलगीच मानले आईने, आजीने त्यांच्या. असंच काम करा, प्रेम करा, पण माऊली तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हो, काळजी तर घेते. कारण तुम्ही स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. जसं तुमच्या लेकीने सांगितलं, सगळ्यांसाठी करते, स्वतःसाठी ती वेळच नाही काढत. थोडासा वेळ स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आणि स्वतःच्या तब्येतीसाठी काढा आणि तुमचीही काळजी घ्या. किती मस्त. तुम्ही खुश आहात, आनंदात आहात. असं हे कुटुंब आणि अशा या माऊली, अशा स्त्री शक्तीचा आता आपण सन्मान करणार आहोत. हसत राहा, आनंदात राहा, असंच प्रामाणिकपणे काम करत राहा. कष्ट काही तुम्हाला चुकलेले नाहीत. तुम्ही आणि किती शांत बसा असं सांगितलं तरी तुम्ही कष्ट सोडणार नाही. त्या दोघेही एकमेकांवरती असंच प्रेम करत राहा. आजचा दिवस तुमचा आहे, तुम्ही म्हणालात तसं. अशाच आनंदात राहा आणि आनंदात राहून कायम देव तुमच्या घरात सुखाची भरभराट करो, हे मी त्या देवीच्या चरणी मागणं करतो. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. दिवसभर इथे आल्यानंतर जो आनंद लुटला, त्या सगळ्या आठवणींचा अल्बम कायम तुमच्या स्मरणात राहील आणि तो प्रत्येक क्षण तुम्हाला नेहमी नवी ऊर्जा देत राहील. यासाठी हा आठवणींचा अल्बम झी मराठीकडून तुमच्यासाठी. थँक्यू, धन्यवाद. ही वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. सालाबाद प्रमाणे यंदाही वामनहरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2021ची चर्चा घराघरात सुरू झालेली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराने होम मिनिस्टरवर अगदी भरभरून प्रेम केलेलं आहे. वर्षातून एक काळ असा असतो जिथे आम्हाला प्रेम म्हणून तुमच्या मतांची आवश्यकता असते. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचं नामांकन मिळालेलं आहे. खाली दिलेल्या नंबरवर मिस कॉल देऊन अथवा झी मराठीच्या फेसबुक पेजवर स्वतः जाऊन आजच आपलं मत नोंदवा. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा आणि असंच प्रेम करत राहा असं म्हणत आशीर्वाद मागतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.